निवडणूक काळामध्ये अनेक अजब गजब गोष्टी समोर येतात। वेगवेगळे उमेदवार, कार्यकर्ते, त्यांच्या प्रचाराचे फंडे चर्चेत राहतात। अशाच काही बातम्यांचा घेऊया थोडक्यात आढावा। पक्षीय राजकारणापायी मध्य प्रदेशात 33 वर्षांपासून एकत्र नांदणाऱ्या नवरा बायकोला आता विभक्त होण्याची वेळ आली आहे। यांचं नाव आहे कंकर मुंजारे आणि या त्यांच्या पत्नी अनुभा मुंजारे। पती बसपाकडून लोकसभेचे उमेदवार आहेत, तर पत्नी आधीपासूनच काँग्रेसची आमदार। नवरा बायकोच वेगवेगळ्या पक्षात असल्यानं आता समर्थकांना प्रचारावर साशंकता निर्माण झाली आहे। त्यामुळे वैतागलेल्या पतीनं निवडणूक होईपर्यंत आपल्या पत्नीला थेट मेहुणीकडे राहण्याचा सल्ला दिलाय। महाराष्ट्रात बड्या राजकीय घराण्यांमध्ये 2 सोडून 4 पक्ष आहेत, पण त्यांच्या संसारात कधी बाधा निर्माण झालेली नाही। मात्र मध्य प्रदेशात 33 वर्षांच्या संसारात निवडणुकीनं मिठाचा खडा टाकलाय। बोलना मतलब हमारे विरोधी हो, इस घर में आप मत रहो, चुनाव तक 19 तारीख तक के आप कहीं जाके रहो और चुनाव प्रचार करो। अपनी बहन के यहाँ चलो, उनकी बहन यहाँ पे सजेशन दिया। मैं वो स्वतंत्र है, वो सक्षम है, वो जो भी बयान दे रहा है मैं उनके बयान का सम्मान करती हूँ। जब मैं विधानसभा चुनाव में मैंने अपना घर नहीं छोड़ा, तो अभी मैं अपना घर छोड़ के चुनाव प्रचार में क्यों जाऊँ। यवतमाळमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी एक व्यक्ती पोतभर चिल्लर घेऊन पोहोचला। डिपॉझिटसाठी तब्बल 12,500 रुपयांची चिल्लर त्याने निवडणूक अधिकाऱ्यांसमोर टाकली। पूर्ण 12,500ची चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली। चिल्लर मोजण्याची प्रक्रिया वेळखाऊ असली तरी कायद्याप्रमाणे ती रक्कम स्वीकारणंही बंधनकारकच। मनोज गेडाम असं या उमेदवाराचं नाव आहे। आपण गोरगरिबांची सेवा करतो आणि त्यांनीच रुपया जमा करून आपल्याला पैसे दिले आणि त्याच पैशानं आपण उमेदवारी अर्ज भरल्याची प्रतिक्रिया या उमेदवारानं दिली आहे। तिकडे बुलढाण्यात एका उमेदवारानं सेम यवतमाळ प्रमाणेच कित्ता गिरवला। खांद्यावर चिल्लरची गोणी घेऊन ते निवडणूक कार्यालयात पोहोचले आणि 25,000ची चिल्लर डिपॉझिट म्हणून जमा केली। त्यात तपासणी म्हणून उमेदवार कार्यालयात पोहोचण्याआधी सोबत आणलेल्या गोणीतली चिल्लर उपसावी सुद्धा लागली। अंत्योदय रेशन कार्डवर बियर विस्की का मिळू नये यासाठी चंद्रपुरात वनिता राऊत नावाच्या महिला लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत। अखिल भारतीय मानवता पक्ष असं त्यांच्या पार्टीचं नाव आहे। एरवी इतर पक्ष दारू हटवण्याच्या मोहिमा चालवतात, मात्र वनिता राऊत गाव तिथं दारू या मोहिमेवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत। 2019 मध्ये चिमूर विधानसभेची निवडणूकही त्यांनी याच मुद्द्यावरती लढवली होती। आनंदाचा शिधा जो असतो, आनंदाच्या शिद्याबरोबर बिस्की, बियर जे महागड्या दारू आहेत त्या गोरगरिबांना म्हणजे अंत्योदय जे राशन कार्ड वाले आहेत त्यांना मिळावं अशी माझी मागणी आहे। का बरं अशी मागणी करताय? दारू शिवाय आनंद नाही। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद जर साजरा करतो म्हटला तर दारू पिऊनच तुम्ही आनंद पुरुष लोक साजरा करतात। त्याच्यामुळे तुम्ही मागून लपून चोरून कशाला करायचं, मग डायरेक्टली प्या ना तुम्ही, म्हणजे कायदेशीर मार्गाने दारू प्या असं माझं म्हणणं आहे। का मी खासदार झाली तर मी माझ्या खासदार निधीतून दारू आनंदाच्या शिद्याबरोबर देणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।